नमस्कार. आजच्या भागात आपण विसर्ग संधी बघणार आहोत. मागील भागात आपण व्यंजन संधी बघितली, स्वर संधी बघितली. या भागात आपण विसर्ग संधी बघू. विसर्ग संधी आपल्याला शिकायची. यात सुद्धा अनेक प्रकारची छोटे छोटे नियम आहेत. याच्यात विसर्ग चिन्हाला महत्त्व दिलं आणि प्रत्येक नियमामध्ये विसर्गाचा काही ना काही बनतो. विसर्गाचा कधी स्वर बनतो तर कधी व्यंजन बनतं. व्यंजन बनत असेल तर शब्दात ते वास्तविक दिसतं, पण स्वर बनत असेल तर फक्त उच्चाराने असतो. मग चला तर आपण पहिलाच नियम बघू. या विसर्ग संधीमध्ये विसर्ग संधी कशी होते तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, पण पहिला वर्ण मात्र विसर्ग असतो. तेव्हा होते विसर्ग संधी. या विसर्ग संधीमध्ये पहिलाच नियम आहे विसर्ग उकार संधी. आता या नियमाला असं नाव का दिल्या गेलं तर या नियमामध्ये विसर्गाचा तयार होतोय ऊ, पण याचा अर्थ असा नाही विसर्ग आला म्हणजे ऊ तयार झाला. मग विसर्ग कधी बनतोय तर विसर्गाच्या मागे ज्या वेळेस येतोय अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे ज्या वेळेस कोणताही मृदू व्यंजन येत असेल तर त्यावेळेस विसर्गाचा तयार होतोय ऊ. मृदू व्यंजन जर आलं तर विसर्गाचा ऊ होतो. विसर्गाच्या मागे आलेला अ आणि विसर्गाचा बनलेला ऊ दोघांचा मिळून तयार होतोय ओ, आणि या संधीलाच म्हणतात विसर्ग उकार संधी. ओ हा स्वर जो आपल्याला जोड शब्द दिला जातो, प्रत्येक शब्दात उच्चारणे असतो. त्या ओला विरोध करा आणि शब्दाची फोड करा. ओला विरोध करताना त्याच्या जागी विसर्ग चिन्ह घ्यायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. आता प्रत्येक शब्दात ओ हा स्वर उच्चारणे. मनो म्हटलं ओचा उच्चार झाला, तपो म्हटलं ओचा उच्चार झाला, अधो म्हटलं ओचा उच्चार झाला, तेजो म्हटलं ओचा उच्चार झाला, यशो म्हटलं ओचा उच्चार झाला. यासारखी अनेक उदाहरणे आणि प्रत्येक शब्दात ओ हा वर्ण उच्चारणे असतो. शब्दाची फोड करताना ओला विरोध करा आणि शब्दाची फोड करा. नियमाने काय सांगितलं पुन्हा एकदा लक्षात ठेवा. विसर्गाच्या मागे येतोय अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे येतोय मृदू व्यंजन. मृदू व्यंजन याचा अर्थ तुम्ही असा नाही घेणार का स्पर्श व्यंजनांपैकी 10 व्यंजन ही मृदू आहेत. मृदू व्यंजन याचा अर्थ कठोर येत नाही, पण बाकी कोणत्याही प्रकारचं व्यंजन हे विसर्गाच्या पुढे येऊ शकतं. अनुनासिक सुद्धा येतात विसर्गाच्या पुढे, त्यांना पण मृदू व्यंजन म्हणतात. मग मृदू व्यंजनाचा अर्थ ज्या ज्या वर्णांचा उच्चार हळुवार होतो ती व्यंजन मृदू समजली जातात. मग श श स ही व्यंजन सुद्धा कठोर आहेत. कठोर व्यंजन आपण 10 पाहिली आहेत. ही व्यंजन सोडली मग विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे ज्या वर्णाचा उच्चार हळुवार होतो अशी मृदू व्यंजन जर आली तर विसर्गाचा बनतोय ऊ आणि अ आणि ऊ मिळून तयार होतोय ओ, आणि ओ हा प्रत्येक शब्दात आहे. तर चला आपण या शब्दाची फोड कशी करायची ते बघू. मनोरथ म्हटल्या ओला विरोध करा, शब्दाची फोड करा. मग आपण शब्दाची फोड करणार आहे मन विसर्ग अधिक रथ. झाली शब्दाची फोड. फक्त काय केलंय, शब्दामध्ये ओ होता, ओला विरोध केला आणि केली शब्दाची फोड आणि ओची जागा दिली विसर्गाला. विसर्ग चिन्ह या ठिकाणी विसरायचं नाही, कारण हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. नियम सांगतोय आपल्याला. विसर्गाच्या मागे येतोय अ हा स्वर, बघा आला की नाही. मन म्हटल्या न च्या नंतर येतोय अ. विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला आणि विसर्गाच्या पुढे र आलं. र हे सुद्धा मृदू व्यंजन आहे, कारण ना ते कठोर आहे ना ते उष्म आहे. त्या दोन्हीही प्रकारात येत नाही. ती व्यंजन ही कठोर आहे. मग हे अर्धस्वर आहे, हा सुद्धा मृदू व्यंजन ठरतोय. म्हणून विसर्गाचा तयार झालाय ऊ आणि दोघांचा मिळून तयार झालाय ओ. प्रश्न तुम्हाला पडायला नको अ कुठून आला तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर आलाय, विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलं, म्हणून या विसर्गाचा काय बनला तर हा ऊ बनला आणि दोघांचा मिळून तयार झालाय ओ. ओ हा स्वर आहे, शब्दात उच्चाराने आहे मनोरथ. ओचा उच्चार होतोय. सेम त्याच पद्धतीने तपोबल, तप विसर्ग अधिक बल. नियम सांगतोय विसर्गाच्या मागे अ हा स्वर येतोय, आलाय का.
तप म्हटल्या अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे आलाय मृदू व्यंजन ब, आणि ब हे मृदू गटातलंय विशेष म्हणजे. म्हणून या विसर्गाचा काय बनला तर उ बनला, दोघांचा मिळून तयार झालाय ओ. प्रत्येक शब्दाची फोड सेम आहेत, कुठलाही बदल त्यात नाही. अधोवदन म्हटलं तर या ठिकाणी शब्दाची फोड करणारे अध विसर्ग अधिक वदन. विसर्गाच्या मागे आलाय अ हा स्वर अध, विसर्गाच्या पुढे व हा अर्धस्वर आहे, मृदू व्यंजन आहे, म्हणून विसर्गाचा बनलाय उ आणि दोघांचा मिळून तयार झालाय ओ आहे बघा. तेजोनिधी शब्दाची फोड करणारे तेज विसर्ग अधिक निधी. विसर्गाच्या मागे आलाय अ हा स्वर तेज, विसर्गाच्या पुढे न आलं न हे अनुनासिक आहे, अनुनासिकाचा उच्चार नासिकेतून होतो म्हणजे मृदू होतोय, म्हणून ह्या विसर्गाचा तयार झालाय उ, दोघांचा मिळून तयार झालाय ओ. यशोगिरी शब्दाची फोड करणारे यश विसर्ग अधिक गिरी. विसर्गाच्या मागे आलाय अ हा स्वर, विसर्गाच्या पुढे आलाय मृदू व्यंजन, मृदू गटातलंच आहे, म्हणून या विसर्गाचा बनलाय उ, दोघांचा मिळून तयार झालाय ओ. सेम कुठल्याही शब्दात बदल नाहीये, सेम पद्धतीने फोड केली, फक्त लक्षात ठेवायचंय विसर्ग उकार संधीच्या प्रत्येक जोड शब्दामध्ये ओ हा वर्ण उच्चाराने असतो. शब्दांची फोड करताना ओला विरोध करा आणि त्याची जागा विसर्गाला द्या. शब्दाची फोड जमली की संधीचा प्रकारही तुम्हाला सांगता येईल. मग शब्दांची फोड आपण करतोय, मग नियमही काय सांगतोय आपल्याला, विसर्गाच्या मागे येतोय अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे येतोय मृदू व्यंजन, तेव्हा विसर्गाचा तयार होतोय ओ. मग अ हा विसर्गाच्या मागे आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला हे जे काही विसर्ग चिन्ह आलं त्या विसर्गाचा तयार झालेला आहे उ, आणि या दोन्हींचा मिळून तयार झालाय ओ, आणि ओ हा स्वर प्रत्येक शब्दात उच्चाराने. यासारखे अनेक शब्द आपल्याला तेजनिधी, तपोबल, यशोधन, यशोगिरी, मनोरंजन असे अनेक शब्द आहे का प्रत्येक शब्दात ओ हा उच्चाराने असतो, प्रत्येक उदाहरण हे विसर्ग उकार संधीच आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे विसर्ग उकार संधी लक्षात ठेवायची. पुढे आपण या ठिकाणी आपल्याला विसर्ग र संधी शिकायची. विसर्ग र संधीमध्ये आपल्याला नियम सांगतोय की विसर्गाच्या मागे या ठिकाणी अ आणि आ या दोन स्वरांशिवाय कोणतेही स्वर येतात, आणि विसर्गाच्या पुढे येतोय मृदू वर्ण, पण मृदू वर्ण याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी व्यंजन किंवा स्वर येतात असाच घेणार आहे, पण फक्त कठोर व्यंजन येत नाही. मग त्यामध्ये उष्मे नसणारे कठोर व्यंजन जी काही आपण 10 पाहिली ती नसणारे, पण ती नंतर कोणताही स्वर किंवा व्यंजन असू शकतं. मग विसर्गाच्या मागे अ किंवा आ या दोन स्वरांशिवाय कोणताही स्वर येतो, आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा होतोय र. विसर्गाचा र होऊन संधी होते. र हा वर्ण एक व्यंजन आहे, प्रत्येक शब्दात आपल्याला तो दिसणार आहे, पण आपण वर्णमालेमध्ये र लिहिण्याच्या पद्धती पाहिल्या आहे. मग त्या र लिहिण्याच्या पद्धती सर्वांना माहिती आहे, आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येक शब्दात र आहे हे कळेल. कधी वास्तविक र दिसतं, तर कधी ते रफारमध्ये असतं, तर कधी वेगवेगळ्या चिन्हांद्वारे सुद्धा ते दाखवले गेले, हेही लक्षात ठेवायचंय. मग वेगवेगळ्या 4 प्रकारे र लिहिल्या जातो हे याच्यात आपल्याला काही शब्दांमधून कळतं. तर मग विसर्ग र संधीमध्ये तुम्ही हेच लक्षात ठेवा की विसर्गाच्या मागे अ किंवा आ या दोन स्वरांशिवाय कोणतेही स्वर येतात, पण मॅक्झिमम वेळा येतात ई आणि उ. विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे येतात मृदू वर्ण, आणि तेव्हा होतो विसर्गाचा र. मग शब्दांची फोड करायची असेल तर ज्या ज्या शब्दात आपल्याला र दिसतोय समजून चालायचं विसर्ग र संधी आहे. शब्दाची फोड करताना र ला विरोध करा आणि र ची जागा द्यायची आहे विसर्गाला. चला तर बघू आपण शब्दांची फोड. निरीच्छा म्हटल्या इथे र आहे, र ला विरोध करा आणि र ची जागा विसर्गाला. नि विसर्ग अधिक इच्छा. नियम आपल्याला सांगतोय का विसर्गाच्या मागे अ आणि आ हे दोन स्वर सोडून कोणतेही स्वर येतात. अ आणि आ आलेला नाहीये, पण काय आला तर ई आला. विसर्गाच्या मागे अ आणि आ हे दोन स्वर सोडून कोणतेही स्वर येतात, आणि विसर्गाच्या पुढे येतोय मृदू वर्ण. मृदू वर्ण याचा अर्थ व्यंजन किंवा स्वर काही असू शकतं.
म्हणजे फक्त कठोर व्यंजन येत नाही, इथे आलाय ई हा स्वर. मग या विसर्गाचा काय तयार झाला तर र तयार झाला. मी जसाच्या तसा घेतला, इथे घेतलाय र. हा र कुठून आला तर हा विसर्गाचा बनलाय. आणि का बनला तर विसर्गाच्या मागे येतोय अ आणि आ हे दोन स्वर सोडून कोणतेही स्वर आणि पुढे येतोय मृदुवर्ण, तेव्हाच बनतो विसर्गाचा र. म्हणून विसर्गाचा र बनला आणि बरोबर तयार झालाय शब्द इच्छा, निरीच्छा. पुढचा शब्द आहे दुर्जन. याच्यात सुद्धा र आहे. र म्हणजे जच्या डोक्यावरती जो रफार आहे त्याच्यात र. त्या र ला विरोध करा आणि शब्दाची फोड. दु विसर्ग अधिक जन. र ची जागा विसर्गाला द्यायची. विसर्ग संधीमध्ये विसर्गाचा बनतोय र. दु म्हटल्या विसर्गाच्या मागे आलाय उ हा स्वर. अ आणि आ आलेले नाही आणि विसर्गाच्या पुढे आलं एक मृदू व्यंजन, मृदू वर्ण, म्हणून विसर्गाचा तयार झालाय र. मग बरोबर जन, दुर्जन. जसाच्या तसा घेतला र हा विसर्गाचा बनला. पुढील शब्द जसाच्या तसा. दुरात्मा म्हटल्या र वास्तविक दिसू लागला, त्याला विरोध करा आणि शब्दाची फोड करा. दु विसर्ग अधिक आत्मा. दु आपण जसाच्या तसा घेणार. विसर्गाच्या मागे उ हा स्वर आलाय, विसर्गाच्या पुढे आ आला. कठोर व्यंजन नाहीये, मृदू वर्ण आहे, म्हणून विसर्गाचा झालाय र. पुढे येईल आत्मा, दुरात्मा. पुढील शब्द आहे दुर्वासना. याच्यात सुद्धा र आहे. र इथे वच्या डोक्यावरती जो रफार आहे, रफार मध्ये र, त्याला विरोध करा आणि त्याची जागा विसर्गाला द्या. शब्दाची फोड दु विसर्ग अधिक वासना. विसर्गाच्या मागे आलाय उ हा स्वर, म्हणून विसर्गाचा तयार होणारे र, कारण पुढे येतोय मृदू व्यंजन, म्हणून शब्द तयार झालाय दुर्वासना. पुढचा शब्द आहे बहिर्द्वार. शब्दाची फोड करताना बही विसर्ग अधिक द्वार. याच्यात सुद्धा र आहे. द च्या डोक्यावरचा रफार. र ला विरोध केला, त्याची जागा विसर्गाला दिली. मग शब्दांची फोड झाली या ठिकाणी बही. विसर्गाचा र बनतोय कारण मागे आलाय बही म्हटल्या ई हा स्वर आणि पुढे आलाय मृदू व्यंजन, म्हणून विसर्गाचा बनलाय र. बरोबर द्वार. अशाच पद्धतीने अनेक उदाहरण. दुर्योधन जरी म्हटलं तरी सुद्धा विसर्ग र संधी होते. विसर्ग र संधीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला र दिसतो. र हा कधी वास्तविक दिसतो तर कधी र हा रफार मध्ये असतो. शब्दांची फोड करत असताना र ला विरोध करा आणि र ची जागा ही विसर्गाला द्या, कारण विसर्गाचा पुढे पुन्हा र हा वर्ण तयार होतोय. र हे व्यंजन आहे. शब्दात कधी वास्तविक दिसतं तर कधी ते रफार मध्ये असतं. अशा पद्धतीने ही विसर्ग र संधी. आपण निराधार जरी म्हटलं तरी सुद्धा विसर्ग र संधीच होते. तर यापुढील बघू आपण विसर्ग श संधी. विसर्ग श संधीमध्ये आपल्याला या ठिकाणी एकदा नियम समजून घेऊ आपण. विसर्गाचा श तयार होणार आहे. श हा प्रत्येक शब्दात आपल्याला दिसणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. विसर्ग श संधीमध्ये प्रत्येक शब्दात श दिसतो. श ला विरोध करा आणि त्याची जागा विसर्गाला द्या. पण श विसर्गाचा तयार होतोय म्हणून या संधीला विसर्ग श संधी म्हटलंय. पण श कधी तयार होतो हे पण महत्वाचं आहे. विसर्गाच्या अगोदर येतंय ई किंवा उ हे दोन स्वर आणि विसर्गाच्या पुढे येत आहे क, ख, प, फ. हे वर्ण जर विसर्गाच्या पुढे आले तर विसर्गाचा तयार होतोय क्ष आणि तेव्हा त्या संधीला म्हणतात विसर्ग श संधी. विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ हे वर्ण आल्यास विसर्गाचा श होऊन संधी होते. अशा संधीस म्हणतात विसर्ग श संधी. विसर्ग श संधीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला श हा शब्दात दिसतोय आणि कसा दिसतोय तर अपूर्ण. तिथूनच करायची आपल्याला शब्दांची फोड. शब्दांची फोड करत असताना श ला विरोध करा आणि त्याची जागा विसर्गाला द्या. एवढं जरी लक्षात ठेवलं तर योग्य फोड तुम्हाला ओळखता येईल. तर चला आपण बघू शब्द. दुष्काळ म्हटल्या शब्दाची फोड आपण करणार आहोत. दु विसर्ग अधिक काळ.
फक्त काय करायचं, शला विरोध करा, कारण विसर्गाचा श बनतोय. विसर्गाची जागा शला, श ची जागा विसर्गाला. इथे श ची जागा विसर्गाला दिली, विसर्गाचा पुन्हा श तयार होतोय. आता दुष्काळ म्हटल्या नियम सांगतोय का विसर्गाच्या अगोदर येतोय ई किंवा उ. काय आलं तर उ आलाय. विसर्गाच्या पुढे येतोय क, ख, प, फ यापैकी कोणताही वर्ण काय आला तर क आला. मग विसर्गाचा तयार झालाय श बरोबर काळ. अशाच पद्धतीने प्रत्येक शब्दाची फोड लक्षात ठेवणार आहात. दुसरा शब्द आहे निष्फळ. शब्दाची फोड करणारे नि विसर्ग अधिक फळ. विसर्गाच्या अगोदर काय आलं तर ई हा स्वर आलाय आणि विसर्गाच्या पुढे आलाय फ हा वर्ण, म्हणून विसर्गाचा काय तयार झाला तर श तयार झाला, म्हणून निष्फळ. पुढचा शब्द आहे निष्कारण. शब्दाची फोड करणारे नि विसर्ग अधिक कारण. नि म्हटल्या विसर्गाच्या अगोदर येतोय ई हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे आलाय क हा वर्ण, म्हणून विसर्गाचा तयार झालाय श बरोबर कारण. निष्कारण. निष्कपट म्हटलं, शब्दाची फोड केली नि विसर्ग अधिक कपट. नि म्हटल्या विसर्गाच्या आधी आलंय ई हा स्वर, विसर्गाचा बनलाय श बरोबर कपट, कारण विसर्गाच्या पुढे क वर्ण. दुष्परिणाम. शब्दाची फोड केली दु विसर्ग अधिक परिणाम, श ला विरोध आणि त्याची जागा विसर्गाला. दु म्हटल्या उ आलाय, विसर्गाच्या अगोदर उ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे प हा वर्ण, म्हणून विसर्गाचा तयार झालाय श बरोबर परिणाम. दुष्परिणाम. पुढचा शब्द आहे निष्पाप. शब्दाची फोड केली नि विसर्ग अधिक पाप. नि म्हटल्या विसर्गाच्या अगोदर आलाय ई आणि विसर्गाच्या पुढे आलाय प हा वर्ण, म्हणून विसर्गाचा झालाय श बरोबर पाप. निष्पाप. बघा विद्यार्थ्यांनो, अतिशय सोपं आहे. कुठलंही समजून घ्यायचं तर कशा पद्धतीने समजून घ्यायचंय हेही लक्षात ठेवायचंय. या विसर्ग श संधीमध्ये विसर्गाचा श होतोय, तो श प्रत्येक शब्दात दिसतो. फोड विचारली तर श ला विरोध असतो आणि श ची जागा घेतोय विसर्ग, म्हणून श ला विरोध केला, त्याच्या जागी विसर्ग चिन्ह घ्यायचं आहे. पण विसर्गाचा श होतोय, पण कधी होतो, ज्या वेळेस विसर्गाच्या अगोदर येतं ई किंवा उ आणि विसर्गाच्या पुढे येतं क, ख, प, फ यापैकी कोणताही व्यंजन, तेव्हा विसर्गाचा होतोय श. अशा पद्धतीने ही विसर्ग श संधी. आता यापुढे आपण विसर्ग स संधी आणि विसर्ग श संधी. विसर्ग स संधीमध्ये नियम काय सांगतोय ते सर्वात महत्वाचं आहे. यामध्ये विसर्गाच्या मागे काय असं काहीही सांगितलेलं नाही. या विसर्ग स संधीमध्ये विसर्गाचा बनतोय स, म्हणून या संधीला विसर्ग स संधी म्हटलंय. विसर्गाचा स बनतो, प्रत्येक शब्दात स आपल्याला दिसतोय. स कसा आहे तर अपूर्ण आहे, म्हणून शब्दांची फोड करताना स ला विरोध करा आणि शब्दाची फोड करा. मग स ला विरोध करायचा तर स ची जागा ही विसर्गाला द्यायची आहे. पण विसर्गाचा स बनतो कधी, ज्या वेळेस विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे येतात. क्रू धातूची रूपे येतात म्हणजे विसर्गाच्या पुढे क पासूनचं कोणतंही रूप येत असेल तर विसर्गाचा बनतोय स आणि तो स आपल्याला शब्दात वास्तविक दिसतोय, म्हणून स ला विरोध करा आणि शब्दाची फोड. चला बघू उदाहरण. तिरस्कार हा शब्द दिला गेला, शब्दाची फोड करायची आहे तिर विसर्ग अधिक कार. फक्त करायचं आहे स ला विरोध आणि स ची जागा द्यायची आहे विसर्गाला. हे विसर्ग लक्षात ठेवायचंय तुम्हाला. मग तीर विसर्ग अधिक कार आपल्याला नियम सांगतोय, विसर्गाच्या पुढे येतोय क्रू धातूची कोणतीही रूप, इथे आलंय कार. मग क्रू धातूचं कोणतंही रूप येतं तेव्हा या विसर्गाचा तयार होतोय स बरोबर कार. झाली ह्या शब्दाची फोड. अशाच पद्धतीने प्रत्येक शब्द, वेगळं काहीच नाही. पुरस्कार म्हटलं, शब्दाची फोड केलीये पूर विसर्ग अधिक कार. शब्दांची फोड आपण केली की या ठिकाणी पूर विसर्गाचा बनलाय स, कारण विसर्गाच्या पुढे पुन्हा कार हे रूप आलं, म्हणून विसर्गाचं स होतोय. नमस्कार म्हटल्या शब्दाची फोड करणारे नम विसर्ग अधिक कार.
शब्दाची फोड केल्याबरोबर आपल्याला लगेच कळतं की या ठिकाणी विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपं येतात तेव्हा विसर्गाचा होतोय स. स प्रत्येक शब्दात असतो. वयस्कर शब्दाची फोड करणार वय विसर्ग अधिक कर, म्हणून विसर्गाचा बनलाय स, कारण विसर्गाच्या पुढे आलंय कर हे रूप. क्रू धातूचं कोणतंही रूप येतं तेव्हा विसर्गाचा होतोय स. स हा प्रत्येक शब्दात आपल्याला दिसतो, तो अपूर्ण असतो. नेहमी लक्षात ठेवा, शब्दाची योग्य फोड ओळखा म्हटलं या स ला विरोध होतो आणि त्याची जागा घेतात विसर्ग. मग अशा पद्धतीने ही विसर्ग स संधी आपली बघितली आपण, पण विसर्ग स संधीला तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. मग कायम लक्षात ठेवण्यासाठी संधीची फोड करताना योग्य फोड ओळखा म्हटलं की या विसर्गाला विसरायचं नाही. स ची जागा विसर्ग घेतं आणि विसर्गाचा तयार होतोय स. पण स कधी तयार झाला तर विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे येतात, म्हणजे क पासूनचं कोणतंही रूप आलं की विसर्गाचा तयार होतोय स. अशा पद्धतीने ही विसर्ग स संधी आणखीन एका पुढच्या नियमात सुद्धा आपल्याला विसर्ग स आणि श संधी आपल्याला बघायची. विसर्ग श व स संधीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा विसर्गाचा स होतोय आणि विसर्गाचा श होतोय. पहिल्यांदा आपण विसर्गाचा श षटकोनाचा होताना आपण बघितलाय आणि विसर्गाचा स होताना सुद्धा आपण बघितलाय. आता आपल्याला विसर्गाचा स पुन्हा होतोय, पण कधी होतोय हे बघा. पहिल्यांदा विसर्गाचा स झालाय, पण कधी तर विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपं आल्यास, म्हणजे क पासूनचं कोणतंही रूप येतं तेव्हा विसर्गाचा स होतो. स शब्दात दिसत होता. या नियमात सुद्धा विसर्गाचा स होतोय, पण कधी होतोय विसर्गाच्या पुढे ज्या वेळेस त किंवा थ आल्यास. विसर्गाच्या पुढे ज्या वेळेस त किंवा थ येतो तेव्हा विसर्गाचा होतोय स, म्हणजे हेही लक्षात ठेवायचंय. ते स पुन्हा आपल्याला शब्दात दिसतो, त्याला विरोध करा आणि त्याची जागा ही विसर्गाला द्या. म्हणजे शब्दाची फोड करायची बघा कशी. मन विसर्ग अधिक ताप. शब्दाची फोड आपण केली, स ला विरोध केला आणि स ची जागा विसर्गाला दिली, एवढं तुम्हाला आलं पाहिजे. मग आता या विसर्गाचा होतोय स. विसर्गाचा स कधी होतोय तर आपल्याला नियम सांगतोय, विसर्गाच्या पुढे येतं त किंवा थ. आता आलंय त, म्हणून विसर्गाचा तयार झालाय स बरोबर ताप. तुम्हाला प्रश्न पडायला नको स कुठून आला, तर स या विसर्गाचा बनलाय. का बनला तर विसर्गाच्या पुढे येतंय त किंवा थ, म्हणून या विसर्गाचा बनतोय स. सेम त्याच पद्धतीने निस्तेज शब्दाची फोड केली, नि विसर्ग अधिक तेज. सेम त्याच पद्धतीने झालं. आपण या ठिकाणी विसर्गाचा पुन्हा स होतोय, पण का होतोय तर विसर्गाच्या पुढे पुन्हा त आला, म्हणून विसर्गाचा झालाय स निस्तेज. दुसरा या ठिकाणी विसर्गाचा श होतोय, श पण शब्दात दिसतोय बघा. या श ला विरोध करायचा आहे आणि शब्दांची करायची फोड. मग श ला विरोध करायचा आणि त्याची जागा द्यायची विसर्गाला, पण विसर्गाचा श कधी होतो तर विसर्गाच्या पुढे येतं च किंवा छ, तेव्हा विसर्गाचा होतोय श. म्हणून शब्दांची फोड करताना या ठिकाणी आपण करणार आहोत नि विसर्ग अधिक चल. फक्त काय करायचं, श ला विरोध आणि त्याची जागा द्यायची विसर्गाला. पुन्हा पुन्हा विसर्गाचा श तयार होतोय. मग आता या ठिकाणी विसर्गाचा झालाय श. का झाला तर विसर्गाच्या पुढे आलाय च, म्हणून विसर्गाचा झालाय श बरोबर चल. सेम त्याच पद्धतीने दुश्चिन्ह शब्दाची फोड करणार आहोत, दु विसर्ग अधिक चिन्ह. ही शब्दाची फोड केली, दु आपण जसाच्या तसा घेणार आहोत. विसर्गाचा तयार झालाय श. का तयार झाला तर विसर्गाच्या पुढे पुन्हा च आलं, म्हणून विसर्गाचा तयार झालाय श बरोबर चिन्ह दुश्चिन्ह. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण विसर्ग स संधी व विसर्ग श संधी आपण बघितले. प्रत्येक विसर्ग संधीमध्ये प्रत्येक विसर्गाचा काही ना काही बनतो आणि तो शब्दात जर व्यंजन असेल तर वास्तविक दिसतो आणि स्वर असेल तर फक्त उच्चाराने असतो. म्हणून विद्यार्थ्यांना नेहमी लक्षात ठेवा, विसर्ग संधीमध्ये शब्दांची फोड करत असताना जर व्यंजन तयार होत असेल तर ते व्यंजन आपल्याला शब्दात वास्तविक दिसतं आणि ते व्यंजन दिसतं त्याला विरोध करा
द्या, त्याची जागा विसर्गाला द्या. पण स्वर असेल तर तो फक्त उच्चारणे असतो, पण व्यंजन असेल तर वास्तविक दिसतात. म्हणून त्या व्यंजनाचं काही ना काही या ठिकाणी विसर्गाचा काही ना काही तयार होतो. म्हणून या संधीला विसर्ग संधी म्हटल्या गेलंय. कधी व्यंजन तयार होतो तर कधी स्वर तयार होतोय. मग अशा पद्धतीने आपण ही विसर्ग संधी बघितली. संधी हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. पुढील भागात आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला आपले व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. ठीक आहे.